पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलम शेख उर्फ बंटी जहागीरदार याच्यावर आज भर दिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना श्रीरामपुरात घडली आहे. दुपारी 2:45 वाजेच्या सुमारास झालेल्या या गोळीबाराने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हादरला असून श्रीरामपूर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. बंटी जहागीरदार हा कॉलेज रोडवरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. असलम शेख उर्फ बंटी जहागीरदार याचे नाव 2012 मधील पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात समोर आले होते. तो या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असून 2023 पासून तो जामिनावर बाहेर आहे. अशातच आज त्याच्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच श्रीरामपूरमध्ये खळबळ उडाली. त्यामुळे मोठा जमाव हा रुग्णालयाबाहेर जमा झाला होता. उपचारादरम्यान जहागीरदार याची प्रकृती खालावल्याने त्यास तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविल्यानंतर या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी समर्थकांनी आणि नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केल्याचे आणि लवकरच हल्लेखोरांना बेड्या ठोकण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या श्रीरामपुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून हे हल्लेखोर कोण होते आणि या हल्ल्यामागचे मुख्य कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.